अजून एक सायलेंट फॅक्टर गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये आहे, विशेषतः तो मराठवाड्यामध्ये, तो म्हणजे एमआयएम. आणि एमआयएमचे 40 नगरसेवक निवडून आल्याचा दावा आमदार इम्तियाज जलील यांनी केलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की 9 बीडमध्ये, उमरखेडमध्ये 8, शेगावमध्ये 2, मलकापूरमध्ये 4, शहाद्यात 4 आणि शेगावमध्ये जो विदर्भाचा काही भाग याच्यामध्ये येतोय त्यात 2 जण त्यांचे निवडून आलेले आहेत. कृष्णा केंडे आपल्या समोर आहेत. कृष्णा, एवढं यश मिळालंय असा दावा एमआयएमचा आहे, प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे? निश्चितच एमआयएमने दावा केलाय की राज्यभरात त्यांच्या आज जो निकाल लागला त्यामध्ये 40 नगरसेवक निवडून आलेत आणि त्यामधले सर्वाधिक नगरसेवक जे आहेत ते बीडमध्ये निवडून आलेत. आणि बीडच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एक वेळ अशी आली होती की एमआयएमचा उमेदवार सर्वात पुढे होता आणि भरतभूषण क्षीरसागर मागे पडले होते. त्यामुळे आपण जर पाहिलं तर एमआयएमचे आमदार जे आहेत इम्तियाज जलील त्यांनी दावा केलाय की राज्यभरामध्ये एमआयएमला चांगलं यश मिळालेलं आहे आणि त्यांचे 40 नगरसेवक निवडून आलेले आहेत. मयुरेश, धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. त्यामुळे एमआयएमचा हा दावा आहे, 40 नगरसेवक त्यांचे आलेले आहेत. जर तसं असेल तर चुणूक आहे की पुढे येणाऱ्या फेब्रुवारीमधल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये हा एक सायलेंट फॅक्टर किती महत्वाचा ठरू शकतो.